माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. यावेळी टायमिंग दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत ननंदबाईकडे. म्हणजे मॉर्निंगपासूनच धावपळ चालू होती, पण नंदिराची तब्येत बिघडलेली होती, त्यामुळेही थोडासा लेट झालेला आहे मला जाता जाता. जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये की तिथं बांधकाम झालेले त्यांच्या घरचं आणि उद्याच्याला आरशीशी टाकणार आहेत आणि तीच तयारी करण्यासाठी आम्ही जात आहोत दोघीजण. म्हणजे नैवेद्य वगैरे आजच दाखवायचं आहे, कारण उद्या शनिवार आहे आणि दिनेशचे पप्पा म्हणत होते की शनिवारी नैवेद्य दाखवायला म्हणजे तितकं योग्य नाही आहे. म्हणजे सगळे वारच चांगलेच असतात, तरी पण आता असतं ना थोडंसं विचार आपले असे असतात की शुक्रवार चांगला आहे, शनिवारी करण्यापेक्षा शुक्रवारी केलेलं बरं, असं त्यांचं म्हणणं होतं. तर गेल्यानंतर नैवेद्य वगैरे करायचं आहे आणि ताईनं थोडंफार तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे त्यांचा तर आज दिवसभर फोन येतच होता आम्हाला. तर फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलेलो आहोत. आल्यानंतर पाय वगैरे धुलं, पाणी पिलं, सगळ्यांना भेट झाली, बोलणं चाललं. मग आता इकडे ताईनं ठेवलेला आहे चहा. तर चहा बनत आहे, आमचंही बोलणं चालणं चालू आहे. आणि इकडं जेही मी आणलेलं आहे आता, म्हणजे आता खीर बनणार आहे उद्या, तर थोडेफार मी गहू आणलेले, थोडेफार ताईनं पण इथं सडलेले आहेत. म्हणजे आरशीशी घातल्यानंतर आमच्या घरी कसं केलेलं होतं की जे ओळखीचे त्यांचे मित्रमंडळी त्यांना मी सांगितलेलं होतं, गावाकडनं थोडेफार आलेले होते, पण यांच्याकडे ना पूर्ण म्हणजे पूर्ण गावामध्ये जेवायला वगैरे सांगणार आहेत हे. त्यामुळे ना थोडंसं जास्त स्वयंपाक उद्या बनणार आहे. तर तीच तयारी थोडीफार उद्याची होणार आहे. आणि आता नैवेद्य दाखवायचं आहे आम्हाला, म्हणजे येताच लेट झालेलं आहे आम्हाला, म्हणजे 4 तरी वाजले असतील. मग आता नैवेद्य बनवायचं, दाखवायचं, मग थोडासा वेळ यामध्ये लागणार आहे. म्हणजे इव्हनिंगचे 7-7:30 आम्हाला वाजलेले होते. तर इकडे मी काय काय आणलेले सगळं काढून ठेवत आहे. म्हणजे हे सडलेले गहू आहेत खिरीचे, आणि पेरू पण ठेवलेले होते, तर ठेवल्या कोण खाणार होतं घरी, ते पण मी घेऊन आलेले आहे. आणि ताक, दही, तर याच थोड्याफार वस्तू मी घेऊन आलेली आहे. मी सगळं काढून ठेवत आहे पिशवीतनं. आणि ताई म्हणत होत्या की थोडीफार तयारी केलेली आहे, म्हणजे जसं आज थंडवणी निवद म्हणजे गारवा म्हणला जातो, तर ते नैवेद्य दाखवायचं असतं. आणि त्यासाठी ताईने इकडं आंबट भात, खीर, फळं वगैरे सगळं बनवलेलं आहे. तर ते सगळं आता ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे. तर हीच तयारी आम्ही करत आहोत. तर आल्यानंतर चहा झालेला आहे आमचा सगळ्यांचा, सगळ्यांशी बोलणं वगैरे झालेलं आहे. आणि वरती जायचं म्हणजे एक वेळा बघून येतो आम्ही की बांधकाम कसं झालं आहे. तितकं काही समजत नाही आहे, तरी पण बघा थोडंफार म्हणजे कसं आहे ना, घर कंप्लीट झाल्याचे समजत नाही की कुठली रूम कुठे आहे, हॉल कसं झालं आहे, किती मोठं आहे. म्हणजे अगोदर एकदम छोटं वाटतं सगळं, पण जेव्हा पूर्ण कंप्लीट घरचं बांधकाम होतं ना, त्यावेळेस खूप छान वाटतं ते. जसं आमच्या घरी तसं झालेलं होतं. जेव्हा घरचं बांधकाम होतं तर मला काहीच कळत नव्हतं की कुठं काय आहे आणि कुठं काय नाही आहे. एकदम छोटं दिसत होतं सगळं. जेव्हा पूर्ण घर कंप्लीट झालं ना, त्यावेळेस मात्र छान वाटतं ते. तर तेच बघत आहोत. किचन आग्नेय कोपऱ्याला आलेला आहे आणि हॉल पण बऱ्यापैकी मोठं दिसत आहे. म्हणजे जेव्हा कंप्लीट झालं तेव्हाच ते ठीक वाटणार आहे. तरी पण आम्ही सगळं फिरून बघत आहोत. आणि वरच्या साईडला सगळं म्हणजे आता उद्या आरशीशी घालणार, तर सगळं जे सळ्या वगैरे ते म्हणजे जे लेबर आहेत ते पण आलेले आहे, त्यांचं काम चालू आहे. तर इकडं आम्ही आता बनवत आहोत स्वयंपाक. म्हणजे आता संध्याकाळचा स्वयंपाकही बनत आहे, संग नैवेद्य थाळी मी इकडं तयार करत आहे. देवाला इकडं दीप प्रज्वलित करत आहे, तुळशीला दिवा. म्हणजे ही सगळी कामं करता थोडंफार हिंडणं फिरणं झालं आमचं. घर पूर्ण फिरून बघितलं, वरती गेलेलो होतो, म्हणजे वरती पूर्ण सळ्या अंतरलेल्या आहेत. तर थोडंफार बघून आलो, तितकं काही आम्हाला समजलेलं नाही आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत तिथं खाली आणि स्वयंपाकाची तयारी होत आहे. म्हणजे ताईचं घर पत्राचं शेड आहे हे. म्हणजे जेव्हा नवीन जागा यांनी इथं घेतलेली होती ना, शेडच मारलेलं होतं 2 रूमाचं. आणि जसं अगोदर आहे तसंच आहे. म्हणजे जे बांधकाम आहे ते मागलच्या साईडला होतं. यांची फ्लॉट जी आहे ना ती खूप मोठी आहे, म्हणजे 2 फ्लॉटचं जागा आहे. ते मागलच्या साईडला एक फ्लॉटमध्ये बांधकाम होत आहे. आणि समोर जे पत्राचं शेड आहे ते तसंच आहे, त्यांनी काढलेलं नाही. म्हणजे जे अगोदरचं होतं ना तसंच आहे. ताईला तर असं वाटतं ना की माझ्या घरचं बांधकाम होतच नाही आहे, कारण काहीच बदलाव नाही आहे. जसं ते अगोदर होते तसेच आज पण आहेत. म्हणजे या शेडमध्येच त्यांचं सगळं जसं अगोदर होतं तसाच पसारा आणि तशी सगळी कामं चालू आहेत. तर असं जेव्हा आपलं खूप मोठं स्वप्न पूर्ण होतं ना, तर एक वेळा विश्वास होत नाही आहे की खरंच होत आहे की नाही, असंच ताईला झालेलं आहे. तर आता टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे 6:15 वाजलेले आहेत. आणि इकडे मी देवाला दीप प्रज्वलित केलेला आहे. तुळशीसाठी दीप मी इकडं तयार करून ठेवलेला आहे, अगरबत्त्या घेतलेल्या आहेत. आणि जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की नैवेद्य दाखवायचं आहे, तर नैवेद्य थाळी पण इकडे मी तयार करून घेत आहे. आरतीचं ताट तयार करून घेतलेले, नारळ घेतलेला आहे, अगरबत्त्या घेतलेल्या आहेत. आणि जी पंचधातू म्हणतात ना, ते पण आपल्याला आरशीमध्ये टाकायचं असतं, ते पण मी घेऊन आलेले आहे. पंचधातूमध्ये म्हणजे जितकं लागतं तितकं त्याने दिले. एक डब्बीच आहे, त्यामध्ये मोती, पोळा, ते काय तार वगैरे म्हणजे कुठल्या धातूचे असतात ना ते सगळेच दिलेलं आहे. ते पण मी तर ठेवलेलं आहे ताटलीमध्ये, पंचपाळ घेतलेला आहे. तर ही तयारी मी करत आहे. तोपर्यंत ताईने इकडं म्हणजे आंबील बनवायचं होतं तिथं, तर आंबील ताई इकडं बनवत आहेत. फळं पण बनलेले आहेत. म्हणजे हेच नैवेद्य असतं जे आपण पंचपक्वान्न बनवतो ना,
ते तितकं म्हणजे नैवेद्य दाखवायचं तितकं इम्पॉर्टंट नाही आहे, पण थंडी म्हणून म्हणजे गारवा म्हणून हा नैवेद्य दाखवला जातो. तर इकडं फळं बनत आहे, ज्वारीचे आंबील बनलेलं आहे, सपक वरण, आंबट भात हे सगळं बनलेलं आहे. खीर पण बनवलेली आहे ताईनं तांदळाची, आणि उद्या बनणार आहे गव्हाची खीर. म्हणजे पूर्ण गावामध्ये आणि जेवायला सांगितलेलं आहे, त्यामुळे खीर वगैरे उद्या बनणार आहे. ते स्वयंपाक उद्या बनणार आहे, म्हणजे स्वयंपाकी लावलेलं आहे त्यासाठी, कारण तितकं आपल्याला जमणारही नाही आहे आणि वेगळीच कामं उद्या असणार आहेत. तर इकडे हे फळंही बनलेले आहेत, सगळं काढून घेतलं आणि जी छोटी लोटकं अशी 5 आणलेले आहेत आणि सगळ्या वस्तू हे टाकायच्या. फळं हे सगळं असं म्हणजे यामध्ये ठेवायचं असतं. इकडे 5 आम्ही घेतलेले नाही, कारण उद्या आपण नैवेद्य दाखवायचं आहे. शनिवार म्हणजे आज शुक्रवार आहे म्हणून आम्ही फक्त जे आहे ना मुहूर्त केलेलं आहे असं म्हणत आहे. म्हणजे उद्याच्याला म्हणजे ठीक वाटलं नाही, म्हणजे सगळे चांगलेच आहेत, म्हणजे तुम्हाला अगोदरी बनलेला आहे. तरी पण एक व्यक्तीचा विचार असतो ना की शुक्रवारीच करायचं सगळं किंवा सोमवारीच करायचं असं वाटतं. त्यामुळे ना आज आम्ही हे करत आहोत. उद्या ताईच्या नंदबाई पण येणार आहेत, तर उद्या पण नैवेद्य दाखवायचा आहे. तर इकडं हे जी छोटे लोटके आहेत यामध्येच पूर्ण नैवेद्य काढून घेतलं. एकामध्ये आंबील घेतलेलं आहे, एकामध्ये फळं, आंबट भात, खीर हे सगळं एकामध्ये घेतलेलं आहे. आणि जे पंचधातूचं आहे ना तशी डबी मी घेतलेली आहे. तर नैवेद्य थाळी तयार आहे, आरतीचं ताटी तयार केलं आणि जातच होतो वरती. मग तितक्यात भाऊ म्हणत होते की लेबरांना अगोदर चहा बनवा, म्हणजे त्यांची घरी जायची टायमिंग झालेली आहे, तर ती चहा पिऊन जातात. तर इकडं अगोदर ताईनं चहा ठेवलेला आहे, सगळ्यांना चहा दिलेला आहे. म्हणजे ताईची खूपच धावपळ चालू आहे, जेव्हापासून की घरचं बांधकाम चालू झालेलं आहे तेव्हापासून. म्हणजे लेबर येतात त्यांचं चहा पाणी हे ते खूप सारं असतं. तर झालेलं आहे चहा पिऊन. आता आम्ही जात आहोत वरती. टायमिंग थोडंसं जास्त झालेलं आहे, म्हणजे 7 सव्वा 7 वाजलेले आहेत आता. तर आम्ही सगळेजण ही सगळी सामग्री घेऊन जात आहोत जी पूजेला लागणार आहे. इकडे योगेश आहेत, भाऊ आहेत सगळेजण. तर लेबर गेलेले आहेत आता, तर तेच त्यांचं बोलणं चालणं चालू होतं. तर मला अगोदर आपण पूजा करून घेऊया, मग नंतर जी आहे तुमची पुढची तयारी, पुढची कामं करून घ्या. तर जात आहोत सगळे वरती. तर वरती चढणं थोडंसं अवघड आहे, कारण जिना झालेलं आहे, पण वरच्या साईडला पायऱ्या आणखीन बनवलेल्या नाही आहेत, नंतर बनवणार आहेत. म्हणजे एक साईडनं झालेलं, म्हणजे एका बाजूनं झालेलं, हॉलमधनंच यांच्या पायऱ्या आलेल्या आहेत, जिना इथं झालेला आहे. तर छान सिस्टम आहे, छान इकडं प्लॅनिंग आहे, पण तितकं समजत नाही अगोदर. जेव्हा घर पूर्ण कंप्लीट झालं ना त्यावेळेस समजतं की कुठं काय आहे आणि कशा पद्धतीने बांधकाम झालेलं आहे. तर इकडं आलेलो आहोत आम्ही वरती. थोडंसं अवघड होत होतं आलेलो आहोत. आणि थोडंफार जे सिमेंट गिट्टी हे सगळं मिक्स असतं ना ते करायला योगेशला सांगितलेलं आहे. म्हणजे पूजन केल्यानंतर तसंच ठेवायचं नाही, म्हणजे एक मुहूर्त करत आहोत आम्ही आता. त्यामुळे ते सगळी तयारी योगेश करून आणत आहेत, तोपर्यंत आम्ही इकडं नैवेद्य दाखवत आहोत. तर ताई पण आलेले आहेत, आता सगळं आवरून घेऊन आलेले आहेत. तर इथं बसलेलो आहोत आम्ही, म्हणजे कुठल्याही कोपऱ्याला न बसता आम्ही आदोमध बसलेलो आहोत इथं, आणि इथंच आम्ही पूजन करत आहोत. तर इकडं जे आम्ही 2 लोटके घेतलेलं आहे नैवेद्य भरून ते पण आणलेलं आहे, आणि सिमेंट वाळू सगळं काढून योगेश आणत आहे, तोपर्यंत आम्ही इकडं सगळं पूजा करत आहोत. तर इकडं लेबर परत चालू आहे त्यांचं काम, जे सळी वगैरे अंतरायचं काम होतं ते झालेलं आहे आणि ते परत गेलेले आहेत. पण प्लंबर जे आहेत ना त्यांचं काम इकडं चालू आहे. पाईप वगैरे टाकलेले दिसत आहे तिकडे सगळे, म्हणजे ते सगळं त्यांचं काम चालू आहे. आता चालणार आहे भरपूर वेळ त्यांचं काम, कारण ते थोडंसं लेट आलेले होते. तर इकडं आम्ही अगोदर हळदी कुंकू लावून घेत आहोत आणि मगच पूजन करायचं आहे, कारण वरती येणं थोडंसं अवघड होत आहे. मग ताईच्या सासूबाई तिथंच खाली थांबलेले आहेत, वरतीच त्यांना चढता येतच नव्हतं, तर खाली थांबून बघत आहेत, सांगत आहेत. म्हणजे तितकं आपल्याला समज नसते ना, पण जे वडील राहते माणसं असतात ना त्यांना सगळं माहिती असतं. सांगत आहेत की कशा पद्धतीने पूजन वगैरे करायचं आहे. ते इथंच थांबलेले आहेत, पण वरती येता येत नाही त्यांना. तर इकडं सगळ्यांना हळदी कुंकू लावलेला आहे आणि आम्ही पूजन करत आहोत. तर इथं समोर हळदी कुंकू लावून पूजन करत आहेत भाऊ, आणि नारळ ओवाळायचं आहे. म्हणजे सगळी तयारी आम्ही करून आणलेलं आहे. आणि सगळं जे आहे ना सगळं झाकून टाकायचं असतं आजच. उद्या जी पूजा होणार आहे ती पण इथंच करणार आहोत, ते पण अशाच पद्धतीने झापायचं असतं. आणि त्यावर म्हणजे उद्या ताईच्या ननंदबाई येणार आहेत, तर त्यांच्या हातानं उद्याच्याला पूजा होणार आहे. आज आम्हीच करत आहोत, म्हणजे इथं फक्त 2 लोटके घेतलेलं आहे आम्ही, अशा पद्धतीने पूजन करत आहोत. तर हळदी कुंकू लावलेला आहे आणि त्यावरती लोटके ठेवलेले जी नैवेद्याचे आहेत. परत पंचधातू जे आहे ना ते पण ठेवलेलं आहे. पूजन करून घेतलेलं आहे, फुलं वाहिलेले आहेत.
दीप प्रज्वलित केला आणि धूप लावलेली आहे. अशा पद्धतीने पूजन करत आहे भाऊ. आणि सगळीकडे थोडीशी पद्धत वेगवेगळी असू शकते, आमच्याकडे अशा पद्धतीने आम्ही करत आहोत. म्हणजे जेव्हा आमच्या घरी आरशी घातली होती अशाच पद्धतीने आम्ही पूजन केलेलं होतं. आणि इकडं यांच्याकडे थोडंसं वेगळी पद्धत आहे, म्हणजे ताईची सासूबाई जसं सांगत आहे तशा पद्धतीने आम्ही करत आहोत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडीशी वेगळी पद्धत असू शकते, तशाच पद्धतीने आम्ही इकडं करत आहोत. इकडं पूजन झालेलं आहे. आता नारळ ओवून घेत आहेत. तर फायनली पूजन झालेलं आहे. म्हणजे एक मूर्त जे म्हणतात ना ते केलेलं आहे आम्ही. आणि नारळाचं जे पाणी आहे ते सगळीकडे शिपलेलं आहे आम्ही अशा पद्धतीनं. आणि योगेशला जे सिमीट वाळू ते आणायला सांगितलेलं होतं ते पण मिक्स करून आणलेले आहेत. म्हणजे जी इथे पूजन केलेलं आहे ते पूर्ण झाकून टाकायचं आहे. तर आरती आम्ही सगळ्यांनी करून घेतलेली आहे. थोडासा बघू शकता सगळीकडे अंधार झालेला आहे, म्हणजे लेट झालेला आहे आम्हाला. म्हणजे आम्ही तिकडून आलो येताच लेट झालेला होता. आल्यानंतर मग स्वयंपाक हे ते सगळं आम्ही केलं, नैवेद्य बनवला, घरी पूजन झालं. मग इथं पूजन करायला थोडासा वेळ जास्तच झाला, म्हणजे 7-7:30 आता वाजलेलेच आहेत. तर झालेली आहे पूजा वगैरे. आणि इकडे हे जे मिक्स करून आणलेलं आहे सगळं, म्हणजे वाळू सिमेंट इटे सगळं यामध्ये ते टाकलेलं आहे यावरती. म्हणजे पूर्ण झाकून टाकलेलं आहे अशा पद्धतीने. जे पंचधातू आहे ते तर खूपच इम्पॉर्टंट आहे, ते पण झाकून टाकलेलं आहे. परत जे नैवेद्य आहे ते पण सगळं झाकून टाकलेलं आहे अशा पद्धतीनं. तर झालेलं आहे. आता आम्ही जात आहोत परत आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. म्हणजे रात्रीचा स्वयंपाक आता बनणार आहे. ताईच्या नंदबाई पण आत्ता आलेल्या आहेत, म्हणजे त्यांना पण येता थोडासा लेट झालेला आहे. म्हणत होते की कुठेतरी दुसरीकडेच गेले होते, म्हणजे पाहुण्याच्या घरी गेलेले होते आणि तिकडून इकडं आलेले, त्यामुळे त्यांना थोडासा लेट झालेलं आहे. आणि कसं झालेलं आहे आता काय गोंधळ झालेलं आहे, तर उद्या आहे भाजीपाला, म्हणजे वेळा अमावस्या येत आहे. तर भाजीपाला आहे रविवारी, त्यामुळे ती पण तयारी चालू आहे. सगळ्यांच्या घरामध्ये थोडासा गोंधळ आहे. तरी पण ताईच्या नंदबाई आलेल्या आहेत आणि म्हणत आहेत की उद्या थोडंसं लवकरच ते जायला निघणार आहेत. कारण सगळ्यांच्या घरामध्ये हेच गोंधळ आहे की भाजीपाला मुलांना रविवारी सगळंच करायचं असतं आपल्याला, भजी भाकरी जे हे आहे. आणि सोमवारी तर वेळा अमावस्या आहे आणि त्या दिवशी तरी मॉर्निंगला लवकर शेताकडे जायचं असतं, म्हणून जी ही तयारी आहे ते रविवारी करायची असते. तर थोडीफार तयारीला आतापासूनच लागलेले आहेत. म्हणजे असं असतं ना, सोले वगैरे सगळं तयार करून ठेवायचं असतं. आणि आता शेतामध्ये सगळं हिरवे हिरवे आलेले आहेत. कोणी आता सुकलेले घेत नाही, म्हणजे वाळवलेले घेत नाही आहेत. तर ते सगळं सोलून ठेवायचं हे ते खूप सारं असतं जे करायचं असतं अगोदर. पण इकडं आलेलो होतो आम्ही सगळेजण, त्यामुळे थोडासा गोंधळ सगळ्यांचाच चालू आहे. तर झालेलं आहे स्वयंपाक वगैरे, म्हणजे पसारा किचनमध्ये खूप झालेलं आहे, नंतर काढणार आहोत. अगोदर आम्ही जेवण केलं आणि तिकडं आम्ही गहू वगैरे पसरवून आलेले आहेत. म्हणजे गहू सडलेले आहेत आणि ते फॅनच्या हवेला पसरवून मग मॉर्निंगला ते फटकायचे आहेत. गेले की ते निघत नाही कोंडा त्यामधला. थोडेफार गहू मी पण आणलेले आहेत. मग नंतर आमचं जेवण खाणं झालं, म्हणजे ताईच्या नंदबाई दोघीजणही आलेले आहेत लवकरच. तर आता आमचं जेवण खाणं झालेलं आहे आणि सगळे भांडे जमा करून ठेवलं, कोणी क्लीन केले नाही. कारण दिवसभरी धावपळ झाली ना, त्यामध्येच असं खूप थकवा आलेला होता सगळ्यांना, त्यामुळे आम्ही काहीच काढलेलं नाही. आणि खूप जण आहोत, तर कोणी काही काम आम्ही करू, तर मॉर्निंगला लवकरच होणार आहे. तर इकडं थंडी खूप आहे ना, तर त्यामुळे ताईने इकडं टोपी घातलेली आहे. तेच आम्ही हसत होतो सगळेजण, म्हणजे खूप कॉमेडी करतात त्या. तर झालेलं होतं रात्री थोडासा लेट, म्हणजे सगळ्यांचं बोलणं वगैरे झालं, म्हणजे सगळेजण जमा झालो ना, खूप साऱ्या गोष्टी आठवतात, झोप येत नाही लवकर, तसं झालेलं होतं. आणि तसं तर ताईच्या नंदबाईंना खूप कॉमेडी करतात, खूप हसवतात. रात्री भरपूर वेळ असं झालं की आम्ही खूप वेळ हसी मजाकच चालला आमचं. रात्री 10, 11, 12 तरी वाजले असतील. मग तेव्हा कुठं आम्ही झोपलेलो होतो आणि मॉर्निंगला थोडासा लेट झालेला होता आम्हाला, म्हणजे 7 तरी वाजलेले होते. तेव्हा कुठं उठून सगळी कामं आवरली. ताई थोडंसं लवकरच उठून कामं आवरत होत्या, म्हणजे अंगण वगैरे झाडणं, सडा शिंपणं आणि रांगोळी काढणं ही सगळी कामं लवकरच झालेली होती. नंतर भांडे कुंडे हे ते झालं. मग त्यानंतर चहा पाणी झालं सगळ्यांचं आणि नाश्त्यामध्ये पोहे बनवलेलं होतं. तर सगळ्यांचं खाणंपिणंही झालेलं आहे, म्हणजे नाश्ता झालेला आहे. आता आम्ही बनवत आहोत इकडं स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये वरण आणि टमॅटोची चटणी बनलेली आहे, चपाती भाजी भाकरी हे सगळं बनलेलं आहे. म्हणजे ज्यांना चपाती आवडते ते चपाती खातील, ज्यांना भाकर आवडते ते भाकर खातील. आणि आत्ता दिनेशचे पप्पा पण आलेले आहेत, म्हणजे आरशीशी जे घालणार होते ते आज लवकर येणार होते मॉर्निंगला, पण मॉर्निंगला त्यांचा फोन आला की आम्हाला येणं होणार नाही. त्यांचं म्हणणं होतं की आणखीन कुठंतरी ते गेलेले आहेत. पण इकडं असं झालं ना की आम्ही सगळी तयारी करून ठेवली, कारण मॉर्निंगला ते लवकर येणार होते म्हणून सगळं आणून ठेवलेलं आहे, सगळी तयारी पण झाली. पण ते असं केले ना की लवकर आलेच नाही आहेत, खूप लेट केला. असं म्हणत होते की 4 वाजता येणार, 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, तरी पण त्यांचा पत्ताने आलेच नाही आहेत ते. आम्ही दिवसभर स्वयंपाक केलं, जेवणं खाणं सगळ्यांचं झालं आणि सगळ्यांना गावात जेवायला पण सांगितलेलं होतं. इतका गोंधळ आजच्या दिवशी झाला ना, कारण ते आलेच नाहीत व्यक्ती. असं झालेलं होतं की त्यांना फोन लावून परेशान. आणि जेव्हा आम्ही फोन लावत होतो त्यावेळेस ते नंतर उचलतही नव्हते, कारण त्यांना येणार
येणंच होत नव्हतं, कारण मॉर्निंगला सांगितलेलं होतं त्यांनी. आणि कसं आहे ना, आज लास्ट चान्स आहे, म्हणजे शनिवारी आणि रविवारी 2 दिवसाचा, कारण त्यानंतर अमावस्या आहे सोमवारी आणि पूस महिना चालू होतो आणि पूस महिन्यामध्ये आरशीशी टाकली जात नाही. तर असं ऐन वेळेत त्यांनी असा धोका दिला, खरंच खूप परेशान झालेलो होतो. तरी पण बघा त्यांना बोलणं वगैरे झालेलं आहे, म्हणत होते की रविवारी लवकर येणार ते, कारण रविवारचा एक दिवस होता ना, त्यानंतर मग 1 महिना आम्हाला थांबावं लागलं असतं. तरी पण बघा रविवारी ते आलेले होते, पण आम्ही तिथं थांबलेलो नाही आहे, कारण वेळ अमावस्या आहे आणि ती तयारी करायची होती रविवारी. त्यामुळे आम्ही शुक्रवारी गेले, शनिवारी राहिलं. आम्ही शनिवारी भरपूर वेट केला त्यांचा, तरी पण ते त्या दिवशी आलेले नाही आहेत. आणि आम्ही काय केलं, मग त्या दिवशी 1 दिवस राहिलो आणि रविवारी लवकरच आम्ही परत कमलनगरला निघालेलो आहोत, कारण वेळ अमावस्येची तयारी करायची होती आणि पूजा आणि मी दोघीजणी तिकडंच होतो. एखादी व्यक्ती इकडं, म्हणजे पूजा तर इकडे असली तर सगळी तयारी केली असती ती, पण आम्ही दोघीजण तिकडंच होतो. त्यामुळे आम्ही परत आलो आणि फक्त दिनेशचे पप्पा तिथं राहिले. आणि म्हणत होते की दुपारी ते सगळेजण आलेले होते आरशीशी घालण्यासाठी, आम्ही सकाळी लवकरच आलेलो होतो. आणि आल्यानंतर इथं जी आहे ना व्हिडिओची क्लिप ही तीच आहे, म्हणजे रविवारी दुपारची आहे, जेव्हा आम्ही घरी परत आलेलो होतो तेव्हा हे आरशीशी टाकणारे आलेले आहेत. आणि इकडं मशीनची पूजा वगैरे होत आहे आणि सगळ्यांना कुंकू लावलेले, नारळ वाळत आहेत. अगोदर मशीनची पूजा, मग वरती म्हणजे आम्ही तरी शुक्रवारी पूजन केलेलं होतं, तरी पण ताईच्या नणंदबाई आलेल्या होत्या, त्यांच्या हाताने पूजन करायचं होतं, तर त्यांनी पण पूजन केलेलं होतं. पण अगोदर इकडं मशीन वगैरे लावलेले आहे आणि इकडे सेटिंग होत आहे यांची, म्हणजे याला पण भरपूर वेळ जातो. आल्यानंतर हे सगळं इकडं लावणं करणं यांचं चालू होतं. म्हणजे घरच्या पाठभीतीला हे मशीन लावलेलं आहे, कारण समोर तितका स्पेस नव्हता. समोर जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की ताईचं अगोदरचं घर, म्हणजे पत्राचं सेट जे आहे ना 2 रूमाचं, ते आहे समोर. त्यामुळे मशीन लावण्यासाठी स्पेस नव्हता आणि तिथं काही माल मटेरियल टाकलेलं नव्हतं, म्हणजे जी गिट्टी, रेती, जे सिमेंट वगैरे होतं सगळं पाठभीतीलाच ठेवलेलं होतं यांनी, म्हणून मशीन पण इकडं मागलच्या साईडलाच लावलेली आहे. आणि इकडं पूजन वगैरे आपण सगळ्यांचं होत आहे, म्हणजे हे जे आहेत ना लेबर, त्यांना दक्षिणा पण दिली जाते, तेव्हाच कुठे ते मशीन चालू करतात. तर झालेलं आहे, इकडं सगळं मागच्या साईडलाच ठेवलेलं होतं, तर सगळे आता झालेलं आहे यांचं काम चालू. म्हणजे आम्ही भरपूर वेट केला पण आलेले नाही आहेत, तर फायनली आले. हे योग्य झालं की आले. आज नाही आले असते, म्हणजे आज लास्ट चान्स होता, आज नाही आले असते ना मग 1 महिना वेट करावा लागला असता, कारण पूस महिना चालू होणार आहे उद्यापासून. मग पूस महिन्यामध्ये आरशीशी घातली जात नाही आहे, त्यामुळे आज एकच दिवस, म्हणजे कालच येणार होते, काल असं केलं याने की आणखीन कुठंतरी गेले आणि इथं आलेले नाही, तितकं परेशान सगळ्यांना केलं. आणि आम्ही पण सगळी तयारी करून ठेवलेली होती. हा दुसरा दिवस, म्हणजे रविवारी आलेले आहेत. आणि इकडं चालू झालेलं आहे, हे जे मशीन आहे ते सगळं सेट झालेलं आहे. आणि इकडं गिट्टी, रेती, सिमेंट हे सगळे त्यामध्ये टाकत आहेत आणि ते मिक्स करून यामध्ये भरत आहे, म्हणजे बकेट आहे मोठं, त्यामध्ये भरत आहे आणि ते वरच्या साईडला नेत आहेत. म्हणजे सिस्टम छान आहे. तर इकडं सगळं वरच्या साईडला टाकून, म्हणजे वरच्या साईडला 4-5 व्यक्ती, खालच्या साईडला 4-5 व्यक्ती, म्हणजे सगळे वेगवेगळे आहेत. तिकडं सगळं आणून देणारे वेगळे आहेत, तिकडं मिक्स करणारे वेगळे, आणि ते पलटून वरच्या साईडला पाठवणारे वेगळे, आणि इथं घेऊन हे म्हणजे इथं पसरवणारे हे वेगळे आहेत. आणि त्यानंतर लगेच इकडं हे जे आहे ना इथं ठेवलेलं आहे ते पण व्यवस्थित इकडं बघू शकता, छान फिनिशिंग करत आहे. म्हणजे त्यांचं काम जे आहे ना ते व्यवस्थित असतं, कारण परफेक्ट असतात या कामामध्ये सगळेजण. तरी सगळेजण खाली इकडं बघत थांबलेले आहेत, कारण आपलं तिथं आता काहीच चालत नाही आहे, फक्त साईडला थांबून बघण्याचं काम आहे सगळ्यांचं. आणि इकडं एक म्हणजे हे जे मशीन आहे ना बघू शकता अशा पद्धतीनं आहे, म्हणजे यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स होत आहे. म्हणजे जे आहे ना मेजरमेंटच्या हिशोबानेच टाकत असतात, म्हणजे जे रेती आहे, सिमेंट आहे, गिट्टी आहे, सगळं मेजरमेंटच्या हिशोबाने टाकलेलं आहे. पाणी पण टाकलेलं आहे, म्हणजे पाणी पण किती टाकलं ते पण मेजरमेंटच आहे यांची, त्या हिशोबाने टाकत आहेत. मिक्स होत आहे, म्हणजे झटपट होत आहे, जास्त वेळामध्ये लागत नाही आहे. आणि मग वरच्या साईडला जाण्यासाठी जे बकेट आहे ना त्यामध्ये पलटत आहे आणि मग वरची पाठवत आहेत अशा पद्धतीने. म्हणजे जास्त वेळ लागणार नाही, फक्त हे भैया आलेले नाहीत, हीच थोडीशी आम्हाला सगळ्यांनाच परेशानी, म्हणजे थोडंसं टेन्शन आलेलंच होतं थोडा वेळ, कारण 1 दिवस लास्ट चान्स होता, त्यानंतर आम्हाला 1 महिना वेट करावा लागला असता यांचा, पण फायनली आले. हे मात्र योग्य झालेलं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने हे सगळं माल वरती जात आहे आणि इकडं टाकत आहेत. आणि इकडं नणंदबाई, म्हणजे ताई आणि ताईच्या नणंदबाई आलेले आहेत, त्यांची पूजा वगैरे इकडं होत आहे. म्हणजे इकडच्या साईडला हे चालू झालेलं आहे काम आणि इकडं त्यांची पूजा होत आहे. काल जिथं आम्ही पूजन केलं होतं तिथंच हे पण पूजा करत आहेत. म्हणजे काल इथं आम्ही फक्त 2 जे आहे ना कोंडले ठेवलेलं होतं, आज जे बाकीचे होते ते सगळे ठेवलेलं आहे आणि नैवेद्य जे आहे ना ते पण आणलेलं आहे. पूजन करत आहे, सगळेजण नारळ वाळत आहेत. तर चालू आहे इकडं पूजा वगैरे, आणि प्लंबरचं काम पण झालेलं आहे. इकडं बघू शकता सगळी कामं अगोदरच करून घ्यायची आहेत आणि ते सगळी झालेली आहेत, होत आहे.
तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. तुमच्या कमेंटचं मी रिप्लाय पण दिलेलं नाही, कारण 3-4 दिवस झाला अशी धावपळ चालू होती ना, माझी खूपच धावपळ चालू होती. त्यामुळे मी अगोदरच तुम्हाला सॉरी म्हणत आहे. आणि आज माझा आवाज तितका व्यवस्थित येत नाही आहे, कारण तब्येत परत बिघडलेली आहे. आता कुठं सगळं नॉर्मल झालेलं होतं, तरी पण बघा 3-4 दिवस इतकी धावपळ आणि सगळीकडलं पाणी, म्हणजे पाण्यामध्ये थोडासाही फरक आला की तब्येत आपली बिघडते. त्यामुळे असं झालेलं आहे. नाही येळामुशा झालेली आहे ना, त्या दिवशी आंबील वगैरे हे ते खाण्यात आलेलं आहे, त्यामुळे पण तब्येत बिघडलेली आहे. तर आणखीन एक वेळा मला हॉस्पिटलला जावंच लागेल, तेव्हा कुठं सगळं ठीक होणार आहे.